नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते नेते मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटी येथे शेतात बास टाकून आंदोलन सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज बांधवांनी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही लेन सुमारे 15 मिनिटे वाहतुकीसाठी बंद राहिल्या। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारकडून अद्याप ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने समृद्धी महामार्गावर जमले होते। अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला। दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न देखील केला। सुमारे 15 मिनिटांनंतर आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली। या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी। पाहूयात। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले। त्यांच्याकडे सरकारचं शिष्टमंडळ येऊन गेलं असलं तरी ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि आज त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जालन्यातील नाव्हा वरुड शिवारात समृद्धी महामार्ग अडवला होता। त्यानंतर पोलिसांनी येऊन हा महामार्ग मोकळा केला। मात्र आपल्या सोबत मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत, काय भावना आहेत, आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा, आज सकाळीच तुम्ही हा समृद्धी महामार्ग बंद केला होता, काय भावना आहेत मराठा समाजाच्या? मराठा समाजाच्या अशा भावना आहे, गेल्या 3 वर्षापासून आमचा सातत्याने मराठा आरक्षणाचा लढा झाले। आम्ही 2 वेळेस मुंबईला गेलो, 2 वेळेस शासनाला JR दिले, JR देऊन सुद्धा आम्हाला त्याची अंमलबजावणी नाही केली। वाढीव वेळ मागून मागून यावेळी वेळेस 2 सप्टेंबरचा JR दिला, त्यावेळेस वाढीव वेळ मागितला, अंमलात JR आणलाच नाही, त्याची SOP तयार नाही केली, काहीच नाही केली। आमच्या मराठा बांधवाला आरक्षण भेटत नाही आजपर्यंत, कारण आमच्या आज उद्या मुलाच्या शैक्षणिक उद्या ऍडमिशन आहे, भरपूर काही गोष्टी त्याच्यावर अडून बसलेल्या आहेत। कारण या शासनाला JR असताना सुद्धा प्रशासनाला हे दबाव टाकीत नाही, बाबा मराठ्याला हे देऊन टाकायचे, कुणी परवानगी याच्या नोंदी आहे तरी देत नाही। कारण वारंवार मनोज जरांगे पाटील त्याला सूचना देऊनही सुद्धा आणि त्यांना वेळ मागूनही सुद्धा त्यांना भरपूर वेळ उपोषण करणार आहे आणि अंगणी दिव्य आम्हाला उपोषण आहे। कारण आम्हाला आमचा योद्धा हे करायचा नाही, जाऊन द्यायचा नाही। त्याच्यामुळे आम्ही आमच्या योद्ध्यासाठी काय करता येईल तेवढे करू आणि उद्याच्या जर आज शासनाने दखल नाही घेतली, उद्या पुरा महाराष्ट्र बंद करू, उद्या उद्रेक होईल असं शासनाने करू नये। आमच्या लवकर मागण्या समजून घ्याव्या आणि लवकर तात्काळ शासनाने आदेश द्यावे ही आमची विनंती। त्यांचं म्हणणं आहे, काय भावना आहेत? आज आंदोलन केलंय, काय सांगाल? आंदोलन आज आमची ही भावना आहे की आमचे दादा जगाव, बाकीच्या ज्या गोष्टी ते जे आदेश दिले ते मान्य राहील। आज जर दादा कधी उपोषणाला बसले तर उद्याचा उद्रेक आज सरकारला पण झेपणार नाही। कारण की आज जी तळतळ आहे सगळ्यांची ही अंतःकरणातली आहे, कारण की दादा म्हणजे आमचं सर्वस्व आहे। त्यासाठी सरकारने तो तात्काळ मान्य मागण्या करावं, आमच्या मान्य करावं आणि दादाला आदेश द्यावा, उपोषणाला बसू देऊ नये। कारण की आमच्या मागण्या केल्या, आमचं आज ते दैवत आहे, त्याला जर काही झालं तर आम्ही स्वतःच्या जीवाची सुद्धा काळजी करणार नाही। उद्याचा उद्रेक जो होईल हा सरकारला पण झेपणार नाही। सरकारने मान्य करावं हीच विनंती सरकारला, कारण की दादाच्या वतीने, कारण की दादा आमचं सर्वस्व आहे, त्याच्यासाठी आमचा जीव पण गेला तर आम्ही माघार घेणार लोक नाही। काही कोणत्या पक्षाचा दबाव आमच्यावर येत नाही, कारण की आम्ही तनमन धनाने आहे। कारण की जरांगे पाटील हे आमचं सर्वस्व म्हणजे दैवत आहे, त्याच्यासाठी काही करायला आम्ही तयार आहे। फक्त आदेश दादाचा याव त्याचीच वाट बघतोय। त्यासाठी आम्ही सर्व मराठा बांधव आज इथे 100-200 दिसते, उद्या हजारो लाखोला एका फोनवर तयार होतात। एका कोणी बोलवलेलं नाही किंवा राजकीय पक्षाचा दबाव नाही। त्यासाठी विनंती आहे सरकारला की दादाच्या मागण्या पूर्ण मान्य करावं, यासाठी सरकारला अजून पण विनंती आहे। दादा एकदा उद्या आज बसले तर उद्याचा उद्रेक हा एकदम भयंकर राहील, हा सरकारला पण झेपणार नाही किंवा उद्या मी पण दिसन याची पण गॅरंटी नाही। यासाठी सरकारनं दादाच्या मागण्या मान्य करावं ही विनंती। आज तुम्ही रस्ता रोको केलाय, त्यानंतर पोलिसांनी येऊन तुम्हाला रस्त्यावरून हटवलं आणि ट्रॅफिक मोकळी केली आहे, त्यानंतर तुमची आणि पोलिसांची काही बाचाबाची वगैरे झाली काय झालं नाही? जय शिवराय। आमचे भारतीय संस्कृती अशी सांगते, आम्ही सर्वांचा मान सन्मान करतोय आणि आतापर्यंत 3 वर्षापासून जेवढे आंदोलन झाले आमच्या मनोज दादाच्या सांगण्यावरून नाही, आम्ही स्वतः याच्या रस्त्यावर उतरलो। कुठला उद्रेक या आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही शांततेत आंदोलन केलेले आणि आताही सुद्धा शांततेत आंदोलन आहे। कारण की आम्ही आंबोलसाठी एका बाजूने रस्ता दिला,
पण माननीय प्रशासन आलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या भावना समजून घेतोय. तरी आमची भावना एवढीच आहे की आता माणूस दादा बसायच्या अगोदर जर आम्ही ही परिस्थिती करू शकतो तर दादा बसल्यावर आम्ही कोण्या धडीला जाऊ हे तुम्हाला बी आम्ही सांगणार नाही. याला प्रशासन जबाबदार राहील. काय इशारा असेल तुमचा प्रशासन? आमचा इशारा एकच आहे, एका सोप्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये, की मनोज दादाचं काही झालं नाही पाहिजे. मनोज दादाला जर काही झालं तर हा उद्रेक शासनाला झेपणार नाही. तर एकंदरीत आजपासून मनोज जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसतायत, आमरण उपोषणाला बसतायत. आणि जर मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल आणि त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला तर मराठा समाजाचा उद्रेक हा राज्यभरात पाहायला मिळू शकतो, असा इशारा जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिलाय. साहिल पाटील, MC न्यूज, जालना. जालना तालुक्यातील पिरकल्याण परिसरात शुक्रवारी 29 मे रोजी दिवसाढवळ्या घडलेल्या हत्याकांडानं संपूर्ण परिसर हादरून गेलाय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुन्या वादातून अथवा किरकोळ कारणावरून 22 वर्ष अतुल शिमोन आघाम याच्यावर काही हल्लेखोरांनी अचानक धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी अतुलवर चाकूने सपासप वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. हा हल्ला इतका भीषण होता की अतुल आघाम याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू करत तालुका पोलिसांनी 2 संशयित इसमांना ताब्यात घेतलंय. त्यांची सध्या कसून चौकशी सुरू असून हत्येमागील नेमकं कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत. तालुका पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र प्राथमिक तपासात जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या घटनेनंतर पिरकल्याण परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढवला असून पुढील तपास सुरू आहे. पेशंट अतुल सिमोन आघाम, वय 22 वर्ष, राहणार पिरकल्याण, यास आज 7 वाजता मृतावस्थेमध्ये अपघात विभाग जालना या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. परंतु तपासणी केली असता आम्ही त्यांना मृत घोषित केलेला आहे. सदरील बाब आम्ही पोलिसांना कळवलेला आहे. त्याचा पंचनामासाठी आम्ही पोलिसांना कळवलेला आहे आणि त्याचे शवविच्छेदन करून मृत्यूचं एक्झॅक्ट जे कारण आहे ते शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्या प्राथमिक आपण तपासणी केली, काय आपल्याला जाणवले, काय मृत्यूचं कारण, म्हणजे अंगावर घाव वगैरे आहेत का? हो, अति रक्तस्रावामध्ये पेशंटचा मृत्यू झाला असं प्राथमिक दर्शनी पाहिला असं वाटत आहे. परंतु सदरील रुग्णाला जो मृत आहे व्यक्ती, तर त्याच्या छातीवरती आणि पोटावरती बरेचसे भोसकण्याचे घाव दिसून आलेले आहेत. त्यामुळे तो आतील काही महत्वाचे आपले जे अवयव असतात त्याच्या पण इजा झालेली आहे. त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला असेल असं वाटतंय. पुढील बाबी हे आपल्या शवविच्छेदनानंतर सगळं क्लिअर होतील. काय नाव सर आपलं? मी डॉक्टर राऊत, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय जालना. मर्डर झालाय, काय प्रकरण आहे? पीर कल्याण गावामध्ये अतुल आगोम याचा मर्डर झालेला आहे. तर याच्यामध्ये जे आहे स्टॅबिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये, आणि अतिरक्तस्रावामुळे कदाचित त्याचा मृत्यू झालेला असावा. ते PM मध्ये आपल्याला लक्षात येईलच. ते जी बॉडी आहे ती आपण सरकारी दवाखान्यामध्ये आणलेली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे. याच्यामध्ये जे 2 संशयित इसम आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. काय नाही, निश्चित असं आता कारण तर सांगता येणार नाही, परंतु ते तपासामध्ये सिद्ध आणि निष्पन्न सुद्धा होईल. सूत्रांची माहिती अशी आहे की जुने भांडण वगैरे काय झालं आणि ते अजून इंट्रोगेशन मध्ये पूर्ण लक्षात येईल ते आपल्याला, कारण आम्ही आताच त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. अजून इंट्रोगेशन करणं बाकी आहे. कशाने हत्या करण्यात चाकूने मारलेलं आहे. राज्यासह शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्णतेचा परिणाम आता थेट नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसतोय. डिहायड्रेशन, चक्कर येणं, अशक्तपणा यासह अचानक हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं समोर येत आहे. वाढत्या तापमानामुळे मानवी शरीरावर नेमका काय परिणाम होतो, तसेच नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात दीपक हॉस्पिटलच्या डॉक्टर अनुराधा राख यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. पाहूयात. सध्या सर्वत्र उन्हाचा पारा सातत्यानं वाढताना दिसून येतोय. वाढत्या तापमानामुळे शहरातील अंतर्गत रस्ते दुपारच्या वेळेस जवळपास निर्मनुष्य झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडणं टाळताना दिसत आहेत.
तरी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना प्रखर उष्णतेचा मोठा सामना करावा लागतोय. दरम्यान वाढत्या तापमानाचा थेट परिणाम मानवी शरीरावर होत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतायत. विशेषतः डिहायड्रेशन, शरीरातील पाण्याची कमतरता, चक्कर येणं, थकवा तसेच अचानक हृदयाचे ठोके, अनियंत्रित होणे आणि हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येतंय. या संदर्भात माहिती देताना दीपक हॉस्पिटलच्या डॉक्टर अनुराधा राख यांनी सांगितलं की मानवी शरीराचे सामान्य तापमान सुमारे 37 अंश सेल्सिअस असते. मात्र बाहेरील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानंतर शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी विशेष प्रक्रिया सुरू करते. मेंदू त्वचेकडे रक्तप्रवाह वाढवतो, ज्यामुळे घामाद्वारे शरीरातील उष्णता बाहेर पडते. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी हृदयाला नेहमीपेक्षा 2 ते 3 पट अधिक वेगानं रक्त पंप करावं लागते. परिणामी हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण होतो आणि काही वेळा हृदयाचे ठोके अनियंत्रित होण्यासह हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. विशेषतः उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा पूर्वीपासून हृदयविकाराचा त्रास असलेल्या व्यक्तींनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं. उन्हात बाहेर पडताना पुरेसं पाणी प्या, शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. अत्यंत गरज असल्याशिवाय दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा. तसेच ज्यांना रक्तदाब किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमित पाणी पिणे, हलका आहार घेणे, उन्हात बाहेर पडताना डोक्यावर पांढरा सुती रुमाल वापरणे आणि थेट सूर्यप्रकाश टाळणे आवश्यक असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितलं जाते. एकूणच वाढत्या उष्णतेचा फटका केवळ दैनंदिन जीवनालाच नाही तर नागरिकांच्या आरोग्यालाही बसतोय. त्यामुळे प्रत्येकानं स्वतःची काळजी घेत पुरेसं पाणी सेवन करणे आणि गरज असल्यास उन्हात जाणे टाळून सुरक्षित राहणं गरजेचं ठरणार असल्याचं मत डॉक्टर अनुराधा राख यांनी बोलताना व्यक्त केले. वाढता पारा उन्हाचा बघता मानवी शरीरावर त्याचे काही विपरीत परिणाम होत आहेत का? उदाहरणार्थ हृदयविकाराचे झटके येणे किंवा काय आपल्या शरीरात पाणी वगैरे कमी होणं, या बाबतीत काय सांगाल? नमस्कार. ॲक्च्युली आता जसं जसं ग्लोबल वॉर्मिंग होतंय तसं तसं पारा दरवर्षी तुम्ही बघता हा वाढत चाललेला आहे, जे की चांगलं लक्षण नाही आहे. त्याच्यानंतर बरेचसे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे तापमान हे जास्त जाणवतं ज्याच्यापेक्षा. जसं सिमेंट रोड्स आहेत आपल्याकडे, त्याच्यानंतर पाण्याचं काय झाडे तोडणं आहे, ह्या गोष्टींमुळे सुद्धा तापमान हे वाढलेलं आहे. आणि मग अशा वेळेला काय होतं की आपल्या शरीराचं जे एक नॉर्मल टेम्परेचर असतं साधारण 37 डिग्रीच्या 1-2 डिग्री इकडे तिकडे, तर त्याच्यासाठी एक ॲम्बियंट टेम्परेचर पाहिजे असतं. एक 40 डिग्रीपर्यंत, 38-40 पर्यंत आपण ते सहन करू शकतो व्यवस्थित. पण जेव्हा ते जास्त होतं तेव्हा आपलं शरीर काय करतं की त्याला थंडावा पाहिजे आता आपल्याला, म्हणून मग तो आपल्या जास्त घाम निर्माण करतो. घाम निर्माण केल्यावर जेव्हा त्याचं इव्हॅपोरेशन होतं, मग शरीराला थंडावा येतो आणि तापमान हे बॅलन्स व्हायला मदत होते. परंतु ह्याचा दुष्परिणाम असा होतो की जर आपण जेवढा घाम म्हणजे काय, पाणी आणि सोडियम, पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्स, तर त्याचा आपल्या शरीरातनं ते निघून जातात किंवा ते कमी होतात शरीरातनं. त्या प्रमाणात जर ते आपण म्हणजे पाणी, ORS, नारळाचं पाणी किंवा मीठ साखर पाणी असं ते जर शरीरामध्ये घेतलं नाही तर मग ते शरीरामध्ये कमी होतं आणि मग आपल्याला थकवा जाणवणे किंवा थोडंसं असं धडधड होणे. आणि मग ज्यांना ऑलरेडी काही हृदयाचे आजार आहेत किंवा धोके आहेत किंवा ज्यांना काही आहे, मग अशांना त्या हृदयावर थोडासा मग ताण पडतो आणि त्यांना मग ही भीती राहते. नक्कीच हिमो कॉन्सन्ट्रेशन नावाचं एक गोष्ट होते की ज्याच्यामुळे रक्त हे थोडंसं नॉर्मलपेक्षा घट्ट होतं, कारण की त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे मग ते अशा लोकांना थोडा तो धोका राहतो. सगळ्यांनाच तो धोका आहे असं नाही, पण सगळ्यांना एक कॉमन धोका आहे, म्हणजे सनस्ट्रोकचा धोका होऊ शकतो. जे मी तुम्हाला म्हणलं, खूप थकवा येणं. आणि हे जेव्हा टेम्परेचर खूप जास्त वाढतात आपल्याकडे, जसं 44-45 चालतंय, तर ह्या वेदरमध्ये, अशा ह्या तापमानात जर आपण स्वतःला कव्हर केलं नाही आणि विनाकारण जर घराबाहेर पडलो, काही उगाचच आपलं काम मला करून घेते आणि पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट्स असलेलं पाणी जर आपण प्रमाणाच्या गरजेनुसार पिलं नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींचा शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये थकवा येणे, सारखी खूप तहान लागणे, मळमळ होणे, लघवी कमी होणे, असे अनेक सिम्पटम्स आहेत ज्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. आणि जर खूपच त्रास वाटला तर नक्कीच डॉक्टरचा सल्ला घेणे. पण त्याच्यासाठी काय म्हणायचं, प्रथमोपचार म्हणजे लगेच जर असं काही झोक्याचे तुम्हाला वाटलं की हे आपल्याला सिम्पटम्स वाटतात,
तर तुरंत आपल्या शरीराला ओल्या कपड्याने पुसून काढणे, व्यवस्थित मीठ साखर घातलेलं पाणी पिणे, साधं पाणी सुद्धा पिणे, म्हणजे भरपूर लिक्विड्स पोटात गेले पाहिजेत आणि सावलीत जाणे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विनाकारण उन्हामध्ये फिरणं हे टाळलं पाहिजे. ह्याच्यामध्ये एक एक्झर्शनल सेन्स्ट्रोक म्हणून एक कंडिशन असते की ज्या लोकांना उन्हात कामच करावं लागतं, जसं आपण हेरोहिओचे कामगार असतात किंवा इतर ज्यांना बाहेर सैनिकांना ज्यांना ह्या उन्हात काम करावं लागतं, अशांना मात्र डेफिनेटली आधीच ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते की त्यांनी सगळ्यात महत्वाचं केस डोक्याला कव्हर कापडाने बांधणे, टोपी घालणे, व्यवस्थित हलके फुलके कॉटनचे सुती कपडे घालणे, पायामध्ये चपला पाहिजेत आणि जेव्हा वेळ मिळेल जिथे शक्य असेल थोडा वेळ सावलीत जाऊन शरीराला थंड करणे आणि भरपूर लिक्विड्स, पाणी, ORS हे भरपूर प्रमाणात पिणे आणि जर दुर्दैवाने काही सिम्पटम्स वाटले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष न करणे, ह्या गोष्टींनी आपण ह्या उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या जीवाला वाचवू शकतो आणि ह्या संभाव्य धोक्यांपासून आपण दूर राहू शकतो. जालना शहरात चोरीच्या मालाच्या विक्रीवर सदर बाजार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जुन्या MIDC परिसरात चोरीचे ॲल्युमिनियम वायर भंगारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतलंय. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना शहरात गस्त घालत असताना सदर बाजार पोलीस ठाण्याच्या DB पथकानं ही धडक कारवाई केली. पोलीस हवालदार जगन्नाथ अण्णासाहेब जाधव आणि त्यांचं पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना जुन्या MIDC परिसरात 2 इसम चोरीच्या ॲल्युमिनियम वायर भंगारासाठी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी संशयास्पद स्थितीत आढळलेल्या 2 वाहनांची पंचायतसमक्ष झडती घेण्यात आली. यात एका टाटा एसे वाहनासह दुसऱ्या वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या ॲल्युमिनियम वायर आढळून आल्या. पोलीस तपासादरम्यान सुमारे 600 किलो वीज वाहक वायर आणि जवळपास 200 किलो इतर ॲल्युमिनियम भंगार जप्त करण्यात आलं. तसंच दोन्ही वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत सुमारे 2,50,000 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी रेहान आरिफ शेख वय 30 वर्ष आणि समद खान खलील खान वय 50 वर्ष दोघेही राहणार जुनी MIDC जालना यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे संशयितांकडे या मालासंदर्भातील कोणतेही वैध बिल किंवा कागदपत्रे आढळून आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी सुमारे 2,50,000 वायर आणि भंगारासह अंदाजे 17,20,000 रुपये किमतीचे 2 वाहने असा एकूण जवळपास 19,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिकचा तपास सदर बाजार पोलीस करतायत. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर,
डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.